नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 23. दुसरीकडे मिश्रांच्या घरात टीना तिच्या खोलीत होती आणि नीलमही तिच्यासोबत होती. नीलम आणि टीना या दोघींनीही ही बातमी पाहिल्यावर दोघीही थक्क झाल्या. तेवढ्यात टीनाच्या मनात एक गोष्ट येते. ती म्हणते, आई, मला माहीत आहे ही मुलगी कोण आहे. मग नीलमने विचारले की ती कोण आहे आणि टीना म्हणते की ही दुसरी कोणी नसून तीच दृष्टरती आहे. नीलम जेव्हा ही गोष्ट ऐकते तेव्हा तिला त्यात रस निर्माण होतो. हे कसे होऊ शकते असे विचारल्यावर टीना सांगते, हेच मला समजत नाही. आई, 5 वर्षांपूर्वी इतके सगळे घडल्यावरही त्या मुलीचे नशीब इतके कसे चांगले असू शकते. एवढा चांगला मुलगा तिला कसा मिळेल. आणि मग काहीतरी विचार केल्यावर तिच्या ओठांवर एक वाईट हसू येते आणि मग ती पटकन तिच्या कम्प्युटरवर एक पोस्ट लिहू लागते, ज्यामध्ये ती स्पष्टपणे म्हणते की ही मुलगी दुसरी कुणी नाही तर ती आहे. आणि या मुलीला एक मुलगाही आहे जी केवळ पैशांसाठी राष्ट्रपतींकडे आहे आणि तिच्याकडे याचा पुरावा देखील आहे. हे पाहताच नीलम शॉक झाली. ती बोलते, तू काय करतेस. यामुळे आपण अडकून पडू नये. टीना ओठांवर कुरकुडी करत म्हणाली, टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला काही होणार नाही. असो, हे अकाउंट माझे आहे हे कोणाला कळणार नाही, कारण मी ही पोस्ट फेक अकाउंटवरून शेअर करत आहे. टीना ही पोस्ट टाकणार इतक्यात मागून कुणीतरी आले आणि कम्प्युटर उचलून जमिनीवर फेकले. टीना रागात काहीतरी बोलणार इतक्यात तिच्या गालावर एक जोरदार थप्पड पडली. त्यामुळे सगळीकडे शांतता पसरली. टीनाने समोर पाहताच तिचे डोळे मोठे झाले, कारण तिच्यासमोर दुसरे कुणी नसून तिचे वडील उभे होते. मिस्टर मिश्रा पाहतात की टीना काय करणार होती तेव्हा त्यांना इतका राग येतो की ते टीनाला थप्पड मारतात. खरं तर ते त्यांच्या खोलीकडे जात होते, मात्र टीनाच्या खोलीचा दरवाजा चुकून उघडल्यामुळे आई आणि मुलगी दोघींचीही आवाज खोलीतून बाहेर जात होते. खोलीजवळून जाताना दोघींचेही आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतात. त्यांच्या ऐकताच त्यांची पावले जागीच थांबतात आणि मग ते पटकन खोलीचा दरवाजा उघडतात आणि खोलीत येतात. बराच वेळ ते त्यांच्या मागे उभे होते आणि आई आणि मुलगी काय प्रयत्न करत आहेत ते पाहत होते. पण टीनाने लिहिलेली पोस्ट वाचताच त्यांना इतका राग येतो की तिने पोस्ट करण्यापूर्वीच ते कम्प्युटर उचलतात आणि खाली फेकतात. त्यामुळे त्या कम्प्युटरचे तुकडे होतात. टीना, जिला तिच्याजवळ कोण उभा आहे हे दिसत नाही, तिला तिचा कम्प्युटर फुटलेला दिसतो आणि ती जोरात ओरडते, यू बास्टर्ड. आणि ती पुढे काही बोलणार त्याआधीच तिच्या गालावर एक जोरदार चापट पडते, ज्यामुळे ती ओरडते आणि तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागते. तेच नीलम तर हे सर्व घडताना तोंड उघडे ठेवून पाहत होती. हे सर्व घडेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. कुठे ते रतीला बर्बाद करण्याचा विचार करत होते आणि कुठे आता हळूहळू आई आणि मुलगी दोघींचेही आयुष्य गुंतागुंतीचे होत चालले होते. टीनाने मिस्टर मिश्रांना आपल्यासमोर पाहिल्यावर ती रडते आणि म्हणते, पप्पा, तुम्ही मला थप्पड का मारली. मग मिस्टर मिश्रा विचारतात, तुला थप्पड मारण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे का. तर सांगतो, तू आता जे करणार होतीस ते करण्याचा परत विचार केलास तर तू तुझ्या आईबरोबर या घराबाहेर जाऊ शकतेस. मला अशा मुलीची गरज नाही जी इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करेल आणि इतरांचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकेल. तू दुसरी नीलम होशील असे मला कधीच वाटले नव्हते. तुझ्या स्वतःच्या बहिणीबद्दल इतका तिरस्कार कुठून आला तुझ्या मनात. हो, ती तुझी सावत्र बहीण आहे हे मला मान्य आहे, पण ती तुझीच बहीण आहे. मग तुम्ही दोघी तिच्याशी असा घाणेरडा खेळ कसा खेळू शकता. मग नीलम शुद्धीवर येते आणि माफी मागते. मला माफ कर, मी कबूल करते की माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण प्लीज मला घराबाहेर काढू नकोस. तेव्हा मिस्टर मिश्रा नीलमला टोमणे मारतात आणि दात घासून रागाने म्हणतात की मी तुला माफ करावं. अरे, तुझ्यासारख्या दृष्टसीला मी कसं माफ करू शकतो. कुणी विचारही केला नसेल की आपल्याच मुलीच्या सारख्याच वयाची असलेली आपली दुसरी मुलगी जी अवघ्या 18 वर्षांची होती, तिला तुम्ही अवघ्या काही रुपयांसाठी अविवाहित आई बनवली. तिचे भावी आयुष्य कसे असेल, या जगात तिला काय काय सहन करावे लागेल याचा कधी विचार केला आहे का. पूर्ण 5 वर्ष ती एकटीच त्रास सहन करत होती. माहीत नाही तिला काय काय सहन करावे लागले असेल, जिच्या तोंडातून मी कधी सुस्काराही निघून दिला नव्हता. अरे, मी पण तुझ्यासारखा वाईट बाप आहे ज्याने तिला इतके दुःख सहन करायला एकटे सोडले. आणि तू म्हणतेस की मी तुला माफ करावं. अरे, तुझ्या प्रेमात मी इतका आंधळा झालो होतो की तुझ्या बोलण्यावर कशावरही नकळत विश्वास ठेवायचो. तू माझ्या आयुष्यात आलीस ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. तुझ्या येण्याने माझ्या एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, पण तू दुसऱ्या मुलीला तुझ्यासारखे केलेस. तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे, तुला घटस्फोटाची कागदपत्रे मिळतील, म्हणून या घरातून निघून जा. मला या घरात तुझे तोंडही बघायचे नाही. टीनाने तिच्या वडिलांचे म्हणणे ऐकताच ती शॉक झाली. नाही, ती हे कधीच होऊ देऊ शकत नाही.
ती रतीला हे कधीच मिळू देऊ शकत नाही. म्हणूनच ती मिस्टर मिश्रांचा हात धरून म्हणते, पप्पा मला माफ करा, मला हे करायचे नव्हते. मी काय करू तुम्हीच सांगा. त्या रतीमुळे माझं करिअर बर्बाद झालं, माझे नाते तुटले, तरी मी तिला तिचा आनंद द्यावा असे तुम्हाला वाटते का? माझ्यासोबत जे काही झालं ते तिच्यामुळे झालं, पण तरी मी तुमच्याशी सहमत आहे. पण प्लीज पप्पा, आईला घटस्फोट देऊ नका. मिस्टर मिश्रा टीनाचे ऐकत नाहीत. त्यानंतर ते तिचा हात झटकतात आणि खोलीतून बाहेर जातात. नीलम अजूनही धक्क्यात उभी होती. तिला काय झाले ते ती समजू शकली नाही, पण सर्व काही ती तिच्या हातातून जाऊ देऊ शकत नव्हती. ती जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने किती कष्ट केले होते. कधी ती टीनाकडे पाहते तर कधी टीनाचे वडील नुकतेच गेलेल्या वाटेकडे. मग जसं ती त्यांच्या मागे जाणार असते तेव्हा टीना तिच्या आईचा हात धरून तिला शांत राहण्यास सांगते आणि म्हणते, आई, आपण आता असे काही करू शकत नाही ज्यामुळे पप्पा आणखी चिडतील. नीलमलाही तिचे म्हणणे योग्य वाटते. असेच 2 दिवस निघून गेले, पण या 2 दिवसातही देवराजने जनतेला कोणतेच उत्तर दिले नव्हते. त्यामुळे जनता पूर्णपणे संतप्त झाली आणि त्याच्यावर थुंकायला लागली आणि त्याला पुढे येऊन उत्तर देण्यास सांगितले. जनता देवराजला आपली जागा सोडण्यास सांगत असताना काही लोक रस्त्यावर उतरले आणि देवराजचा निषेध करत त्यांच्या प्रश्नाची उत्तरे त्याच्याकडे मागू लागले. या बातमीबाबत देवराजचे प्रतिस्पर्धी देवराजला टार्गेट करत होते. मात्र आजतागत त्यांना देवराजकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ते आणखीनच संतापले. यावेळी देवराज त्याच्या ऑफिसमध्ये बसून न्यूज पाहत होता आणि त्याचवेळी तो त्याच्या सर्व मीटिंगही अटेंड करत होता. उलट त्याचं आयुष्य पूर्वीसारखं नॉर्मल चाललं होतं. जणू काही या बातमीचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. कुणाला या सगळ्याची काळजी वाटत होती तर ती रती होती. देवराज काय करू पाहतोय हे तिला समजत नव्हते आणि तो तिला काही सांगतही नव्हता. ती काळजीत होती आणि देवराजला आपले पद सोडावे लागेल अशी भीती तिला वाटत होती. याचा कुणाला आनंद झाला असेल तर ती माहिरा, कारण तिने जसा विचार केला होता तसंच घडत होतं. पण तरीही तिच्या मनात काहीतरी होते, ते अजून पूर्ण झाले नव्हते. कारण आजतागत देवराजने जगासमोर आपल्या बाजूने कोणतेही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे माहिरा थोडी बेचैन झाली होती. हे प्रकरण आणखी चिघळवण्यासाठी माहिरा आणखी काही लोकांना कामावर ठेवते आणि त्यांना पैसे देते. मग आदित्य येतो आणि त्याला सांगतो की यावेळी माहिराने तिची हालचाल केली आहे. हे ऐकून देवराजचे ओठ वरच्या दिशेने वळले. आदित्य काही बोलत नाही पण गप्प राहतो. मग 5 मिनिटांनी तो त्याला सांगतो की उद्या आपली एंगेजमेंट आहे, म्हणून मिस ठाकूरसाठी एक मोठा सरप्राईज तयार ठेवा आणि आज 5 वाजेपर्यंत कॉन्फरन्स ठेवा. आदित्यने देवराजचे म्हणणे ऐकले आणि तिथून निघून गेला. तो गेल्यावर देवराज रतीला कॉल करतो आणि तिला बातमी बघायला सांगतो. रतीला त्याचे बोलणे थोडे विचित्र वाटले, पण ती काहीच बोलली नाही. त्यानंतर दोघेही काही वेळ एकमेकांशी बोलतात आणि कॉल डिस्कनेक्ट करतात. त्यानंतर रती त्याच सोफ्यावर बसते आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा तिचा फोन वाजतो. तिच्या फोनवर नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक कडवट हसू उमटते, पण तरीही ती कॉल उचलते, कारण कॉल दुसऱ्या कुणाचा नसून तिच्याच वडिलांचा होता. रतीने कॉल उचलताच दोन्ही बाजूंनी शांतता पसरली आणि ही शांतता तोडत रती म्हणाली, अरे पप्पा, मला कसे मिस केले? मिस्टर मिश्रा रतीचे ऐकताच त्यांच्या हृदयात वेदना होतात, पण तरीही त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि रतीची माफी मागितली आणि मला माफ कर असे म्हटले. मी तुझ्यावर हात उगारला, मी असं करायला नको होतो. त्या दिवशी पार्टीतसुद्धा मी तुला दुर्लक्षित केलं होतं आणि 5 वर्षांपूर्वी माझाही तुझ्यावर विश्वास नव्हता. प्लीज बेटा, मला माफ कर. मिस्टर मिश्रांचे बोलणे ऐकून रतीच्या ओठांवरचे कडू हसू आणखीनच गहिरे झाले. मग ती म्हणते, आता या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? कारण 5 वर्षापूर्वी तुम्ही माझ्यासोबतचे नाते तोडले होते. त्यामुळे आता माफीला अर्थ नाही. माफी फक्त त्यांनाच मिळते ज्यांच्याशी आपले नाते आहे. रतीचे ऐकून मिस्टर मिश्रांना खूप वाईट वाटतं, पण तरीही ते काही बोलत नाही. तेव्हा रती तिच्या वडिलांना म्हणते की मी तुम्हाला फक्त एका गोष्टीवर माफ करू शकते. रतीचे बोलणे ऐकून मिस्टर मिश्रांचे डोळे चमकले आणि त्यांनी विचारले, कोणती गोष्ट? रती एक दीर्घ श्वास घेते आणि मग म्हणते, मला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला घटस्फोट दिल्यानंतर माझी आई कुठे गेली होती? ती आता कुठे राहते माहीत आहे का? मिस्टर मिश्रा रतीचे ऐकताच काही क्षण दोन्ही बाजूंनी शांतता पसरली, पण नंतर ते म्हणतात की हे खरे आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मला माहीत आहे की जेव्हा आमचा घटस्फोट झाला तेव्हा 1 वर्षानंतर तुझ्या आईने दुसरे लग्न केले आणि सध्या ती तिच्या पतीसोबत शिमल्यात राहते. वडिलांचे म्हणणे ऐकून रती काही क्षण गप्प बसते, पण मग तिने विचारले की तुम्ही मला त्यांचा पत्ता देऊ शकता का? मला तिला भेटायचे आहे. मिस्टर मिश्रा रतीचे ऐकताच ते शांत झाले, पण मग ते म्हणाले की आज रात्रीपर्यंत पत्ता मी तुझ्या फोनवर पाठवीन. रती हे ऐकताच ती म्हणते, ठीक आहे, मला काही काम आहे.
मी वाट पाहीन तुम्ही पत्ता पाठवण्याची. त्यानंतर ती बाय म्हणते आणि कॉल डिस्कनेक्ट करते. दुसरीकडे मिस्टर मिश्रा देखील नुकतेच काय घडले याचा विचार करत होते. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीची देखील आठवण झाली. आता ते स्वतः रतीची आई आणि नीलम यांची एकमेकांशी तुलना करू लागले. संध्याकाळचे 5 वाजले होते. राष्ट्रपती भवनासमोर लोकांची गर्दी जमली होती, ज्यांना देवराजकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हवी होती. आणि गर्दीला चिथावणी देण्यासाठी काही लोक त्या लोकांमध्ये लपून बसले होते. मीडियाचे लोकही तिथे होते, ज्यांना त्यांच्या प्रश्नांची यादी तयार केली होती, कारण त्या सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवराजकडून हवी होती. 5:30 वाजायला फक्त 1 मिनिट बाकी होते, जेव्हा देवराज त्याच्या गार्डसोबत सगळ्यांसमोर प्रवेश करतो. देवराज तिथे येताच देवराजला पाहून सर्वजण शांत होतात. जे लोक जनतेला देवराजच्या विरोधात भडकवायला आले होते, तेच सगळे देवराजच्या विरोधात बोलू लागले. अध्यक्ष सर मुर्दाबाद, अध्यक्ष सर मुर्दाबाद, अध्यक्ष साहेब तुम्ही तुमची खुर्ची सोडा. आपल्या देशाला अय्याशी अध्यक्षांची गरज नाही. देवराज त्या लोकांकडे लक्ष देत नाही आणि तो सगळ्यांकडे हसतमुखाने पाहतो. तेच गोड हसू जे त्याच्या चेहऱ्यावर नेहमी असायचं. पण आता त्याच्या आजूबाजूची आभा नेहमीप्रमाणे थंडगार होती. मीडियाचे लोकही देवराजला पटकन कव्हर करायला सांगतात. सर्व न्यूज चॅनल्स लाईव्ह चालू होत्या. त्यात देवराज दाखवला जात होता. देवराज लोकांमध्ये येताच हात हलवत सर्वांना अभिवादन करतो. जेव्हा लोक देवराजला पाहतात तेव्हा ते सर्व त्याचे अभिनंदन करतात, कारण शेवटी तो देशाचा राष्ट्रपती होता. तो स्टेजवर जाताच पाहतो की किती मीडियाचे लोक आले आहेत, म्हणून तो आदित्यला त्याच्याकडे बोलवतो आणि त्याला काहीतरी सांगतो. त्यानंतर आदित्यच्या हातातून माईक घेतल्यानंतर त्याने सर्वांना नमस्कार केला आणि सर्वांसमोर डोके झुकवले. तो असे करताच प्रत्येकाच्या मनात पुन्हा एकदा देवराजसाठी शांतता पसरली. मात्र रिपोर्टर्स त्याला समोर पाहून एवढी चांगली संधी कशी सोडू शकतील? त्यांना सतत तिखट प्रश्न विचारायचे होते. देवराज सरळ उभा होताच एक रिपोर्टर, कृपया आम्हाला या बातमीबद्दल समजावून सांगा. ही अफवा आहे का? तुमच्यासोबत महिला आहे का? ती मिस ठाकूर नाहीये. उद्या तुम्ही तिच्याशी एंगेजमेंट करणार आहात ना? ही दुसरी कुठली तरी बाई आहे का? आणि जर ही स्त्री असेल तर ती खरंच तुम्ही ठेवलेली बाई आहे का? की मग ती बाई तुम्हाला कशावरून तरी ब्लॅकमेल करत आहे? रिपोर्टर्सचे बोलणे ऐकून नेहमी हसतमुख असलेला देवराज, त्याचे डोळे थंड आणि धोकादायक होतात, पण त्याचे हसणे अजूनही कायम होते. त्याच्या आजूबाजूचा परिसर आणखीनच धोकादायक झाला होता आणि त्याच्या मुठी घट्ट झाल्या होत्या. तर देवराजच्या मागे उभा असलेला आदित्य जेव्हा देवराजला पाहतो तेव्हा तो क्षणभर घाबरतो आणि त्याची पावले मागे घेतो. पण मग त्याच्या भीतीवर नियंत्रण ठेवत तो देवराजकडे येतो आणि त्याला सांगतो की तो यावेळी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकत नाही. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला माहीत आहे की तुमचे शत्रू याचा फायदा घेऊ शकतात. मग तो म्हणतो, तुम्हाला असे कोणतेही उत्तर द्यायचे नाही ज्यामुळे तुमच्या काकांना तुरुंगातून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. देवराजने आदित्यचे बोलणे ऐकताच त्याने थंड श्वास घेतला. त्यानंतर तो आदित्यच्या कानात काहीतरी बोलतो, जणू आदित्य त्याचं ऐकतोय. मग तो त्याला विचारतो, तुला खात्री आहे का तुला हे करायचं आहे? तर देवराज त्याच्याकडे बघतो आणि हो म्हणतो. ते ऐकून आदित्य स्टेजवरून खाली उतरतो आणि थोड्याच अंतरावर जाऊन रतीला कॉल करतो. दुसरीकडे रतीने कॉल उचलताच आदित्य तिला विचारतो, मॅडम तुम्ही फ्री आहात का? तर रती म्हणते, हो मी आता फ्री आहे. काही काम आहे का? तर आदित्य तिला सांगतो की ठीक आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे पोहोचा, काही महत्त्वाचे काम आहे. त्याचे बोलणे ऐकून रतीला विचारायचे होते की काय काम, पण आदित्यने तिला काहीच सांगितले नाही आणि तो म्हणाला की बाहेर गाडी तुमची वाट पाहत आहे. मग तिने कॉल डिस्कनेक्ट केला आणि घराबाहेर जाण्यासाठी तिचा कोट घातला. मग विवान तिला विचारतो, एंजल तू बाहेर जात आहेस का? तर रतीने होकारार्थी मान हलवली. त्याच्या केसांना हात लावला आणि कपाळाचे केस घेतले आणि म्हणाली की मी लवकरच येईल. तू स्वतःची काळजी घे आणि लवकर झोपी जा. रती घरातून बाहेर पडून गाडीकडे गेली. तितक्यात रेहान गाडीत बसून तिची वाट पाहत होता. रती येताना दिसताच तो पटकन गाडीतून उतरतो आणि कारचा दरवाजा उघडतो. रती गाडीच्या मागच्या सीटवर बसते आणि मग रेहान गाडीत बसतो आणि गाडी तिथून दूर नेतो. रती संपूर्ण मार्गात शांतपणे कारमध्ये बसून होती. यावेळी तिला कुठे नेले जात आहे हे तिला कळले नाही, पण तरीही ती ठीक होती, कारण तिला माहीत होते की रेहान हा देवराजचा विश्वासू माणूस होता. तो तिला इजा करणार नाही, म्हणूनच ती गप्प राहते. मग अर्ध्या तासाने रेहानची गाडी एका मोठ्या हॉटेलसमोर थांबते, जे 7 स्टार हॉटेल होते, जे मोठ्या परिसरात पसरले होते आणि खूप महागडेही होते. रती हे पाहताच रेहान तिला काही न बोलण्यास सांगतो आणि हे तुझ्या खोलीचे कार्ड असल्याचे सांगतो. वेटर लवकरच येणार आहे, तो तुम्हाला तुमच्या खोलीत घेऊन जाईल. त्याचे बोलणे ऐकून रती पुढे काहीच बोलली नाही आणि पटकन गाडीतून उतरते. तेवढ्यात एक वेटर येतो आणि रतीला हॉटेलच्या आत घेऊन जातो.
दुसरीकडे देवराज स्वतःला शांत करतो आणि रिपोर्टर्सला सांगतो की मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, तेही शांतपणे. माझा पहिला मुद्दा हा की मी जनतेची फसवणूक केलेली नाही. जर मला जनतेची फसवणूक करायची असती तर मी 5 वर्षांपूर्वीच जनतेची फसवणूक केली असती, किंवा मी आजपर्यंत जे काम जनतेसाठी केलं ते केलं नसतं. माझा दुसरा मुद्दा हा आहे की मी नाही कोणती बाई ठेवलेली आहे, नाही इतर काही. ती कुणीही असली तरी ती माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. ती माझ्यासोबत होती, ती दुसरी कुणी नाही. माझ्या जगण्याचं कारण, माझं प्रेम आणि तिचं नाव. त्याची समोर बोलणार इतक्यात तिथे लोक कुजबुजायला लागतात आणि सगळ्यांचे लक्ष त्यांच्या मागे दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका मुलीकडे जाते. तेव्हा सर्वजण मान वळवून त्या दिशेने पाहू लागतात. तिथे एक मुलगी उभी होती. तिचे वय सुमारे 25 वर्ष असेल, पण ती अगदी एंजलसारखी दिसत होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू होतं, पण तिचे डोळे काही वेगळेच सांगत होते. नुसत्या डोळ्यांनी ती कुणाला तरी जाळून राख करू शकते असे काहीतरी तिच्या डोळ्यात होते. ती सावकाश पावलांनी स्टेजकडे चालू लागते. यावेळी तिच्याकडे कुणी लक्ष देत नाही आणि तो काय बोलतोय याकडे कुणाचे लक्ष नाही असे देवराजने पाहिले, तर त्याचं लक्ष आपोआप त्या बाजूला गेलं आणि ती मुलगी आपल्याकडे येताना दिसल्याबरोबर तो दात घासतो आणि आदित्यकडे पाहतो आणि विचारतो, ती इथे काय करते? ही मुलगी दुसरी कुणी नसून माहिरा ठाकूर होती. आदित्यला देवराजचा भीतीदायक आवाज ऐकू आल्यावर तो खूप घाबरला आणि पटकन डोकं झुकवतो आणि देवराजला म्हणतो की सॉरी सर, पण मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. मिस ठाकूर कधी पोहोचली हे मला माहीत नाही, कारण तुम्ही मला सांगितलं मी तेच केलं. यानंतर तो डोके झुकून उभा राहतो, तर देवराजच्या चेहऱ्यावर तेच हसू ठेवतो आणि समोरच्या लोकांकडे बघत असतो, जिथे लोक त्याच्या पुढच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आणि काही लोकांनी आधीच माहिराला ओळखले होते आणि म्हणत होते की ती मिस ठाकूर आहे आणि तिची एंगेजमेंट उद्या प्रेसिडेंटसोबत होणार आहे. आणि म्हणूनच लोकांचे म्हणणे ऐकून माहिरा हसली. ती हळूहळू स्टेजकडे जाते आणि देवराजच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते. तिला पाहून देवराज मंद स्मित करतो. त्यानंतर माहिरा तिचा एक हात पुढे करून देवराजचा एक हात घट्ट पकडून दाबते. देवराजला जेव्हा हे जाणवते तेव्हा त्याचे डोळे लाल होतात, कारण रतीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीने त्याला हात लावावा हे त्याला अजिबात आवडले नाही आणि तो माहिराकडे पाहतो. तेव्हा माहिरा हळूच दात घासत देवराजला म्हणाली, कदाचित तुम्ही विसरत आहात मिस्टर देवराज देशमुख. तुम्हाला आता आमची गरज आहे. त्या स्वस्थ मुलीला जगासमोर स्वीकारण्याचा प्रयत्न केलास किंवा आमची जागा त्या 2% मुलीला देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोण आहात हे आम्ही विसरून जाऊ आणि आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला सध्या जो पाठिंबा मिळत आहे तो संपूर्ण आम्ही तुम्हाला सोडून मिस्टर वीर रंधावा यांना देऊ. आणि असे झाले तर तुम्ही तुमच्या खुर्चीवर जास्त दिवस टिकू शकणार नाही. म्हणूनच आम्ही आता जे करतोय ते आम्हाला करू द्या. त्यानंतर माहिराने सर्वांसमोर हात जोडून सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, आज इथे आल्याबद्दल सर्वांचे आभार. आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की अध्यक्ष साहेबांशी संबंधित ज्या बातम्या वेगाने सुरू आहेत त्यातील मुलगी दुसरी कुणी नाही तर मीच आहे. आणि हे काही विरोधी पक्षांचे काम आहे, ज्यांना माझ्या भावी पतीला बदनाम करायचे आहे, जेणेकरून त्यांनी आपले स्थान सोडावे लागेल आणि त्यांना खुर्चीवर बसण्याची संधी मिळेल. उद्या आमची एंगेजमेंट आहे, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आम्हाला आमच्या भावी आयुष्यासाठी तुमचे आशीर्वाद द्यायला विसरू नका. या पलीकडे आम्हाला आत्ताच काही बोलायचे नाही. जे काही काळापूर्वी देवराजच्या विरोधात होते तेच लोक पुन्हा एकदा देवराजवर विश्वास ठेवू लागले आणि रिपोर्टर्सला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेव्हा हे प्रकरण सहज सुटते. देवराजबद्दल लोकांच्या मनात जो कटुता निर्माण झाली होती ती आता दूर झाली होती आणि रिपोर्टर्सलाही मसाला मिळाला होता. माहिरालाही तिथून पाठवलं होतं, कारण यावेळी देवराजची एक महत्त्वाची बैठक होती जी खूप महत्त्वाची होती. तिथून माहिरा निघताच तिच्या चेहऱ्यावर एक द्वेषपूर्ण भाव दिसतो आणि या क्षणी तिला रतीला कोणत्याही प्रकारे मारायचे होते, कारण रतीमध्ये आली नसती तर कदाचित तिला लग्नात कोणतीही अडचण आली नसती. पण जेव्हापासून तिने रतीला पाहिले, रती आपल्यासाठी धोका निर्माण करत आहे हे तिला हळूहळू जाणवत होतं. दुसरीकडे यावेळी रती वेटरबरोबर त्या खोलीत जाते जिथे तिला न्यायचे होते. वेटर तिला तिच्या खोलीत सोडतो आणि तिथून निघून जातो. रती ही खोलीला कुलूप लावून त्या खोलीत तिकडे तिकडे वस्तू बघत फिरू लागते. रती बराच वेळ तशीच खोलीकडे पाहत राहते आणि थकल्यावर ती जाऊन सोफ्यावर बसते आणि समोरचा टीव्ही चालू करते. ती टीव्हीवरच्या बातम्या पाहताच क्षणभर शांत होते, पण काहीतरी विचार केल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक कडवट हसू उमटले, कारण ही बातमीमध्ये दुसरे तिसरे कोणी नसून माहिरा आणि देवराज होते, जे एकमेकांचा हात धरून मीडियासमोर उभे होते. हे सगळं बघून रतीला खूप वाईट वाटत होतं. ती काही बोलली नाही आणि जाऊन बेडवर पडली. काही क्षणात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिला स्वतःला कमजोर होऊ द्यायचे नव्हते,
कदाचित हे सर्व घडणार आहे हे तिला माहीत होते, कारण हे राजकीय लग्न होतं ज्यासाठी कोणीही तडजोड करणार नाही. आजच्या जगात कोण आपली पॉवर कमी करून घेईन? वर एवढ्या चांगल्या कुटुंबाची साथ मिळाल्यावर त्याची ताकद आणखी वाढणार होती. हाच सगळा विचार करत करत रात्रीचे 11 वाजले. ना देवराज अजून आला होता, ना तिच्या डोळ्यात झोपेचा एक थेंबही नव्हता. ती अजूनही या सगळ्याचाच विचार करत होती की अचानक तिला खोलीत उघडण्याचा आवाज आला आणि कोणीतरी काळे शूज घालून खोलीच्या आत येते आणि तो खोलीकडे लक्ष देऊन पाहू लागतो. संपूर्ण खोलीत अंधार होता आणि खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश बेडवर पडलेल्या मुलीवर पडत होता. हे बघून देवराजच्या मनात शांततेची भावना येते, कारण त्याचं मन इतकं अस्वस्थ होतं की तिथून पळून जाऊन रतीजवळ येऊन तिला आपल्या मिठीत घ्यावं असं त्याला वाटत होतं. रतीनेही या पावलांचा आवाज चांगलाच ओळखला होता. डोळ्यातून वाहणारे अश्रू ती पटकन स्वच्छ करते आणि डोळे घट्ट मिटून बेडवर पडून राहते. देवराज पटकन जाऊन बेडजवळ उभा राहतो आणि तो रतीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागतो, जिच्या चेहऱ्यावर चांदणे पडून तिचा चेहरा आणखीनच उजळत होता. त्याचवेळी त्याची नजर तिच्या ओल्या पापण्यांकडे जाते, ज्याकडे पाहिल्यावर त्याला स्पष्ट दिसत होतं की रती नुकतीच रडली होती आणि त्याला त्याच्या मनात एक अवर्णनीय अशी वेदना जाणवत होती. तो पटकन बेडजवळ बसतो आणि त्याचा एक हात पुढे करून रतीच्या गालावर ठेवतो. हे जाणून रतीच्या पापण्या थरथरल्या, पण तरीही ती डोळे उघडत नाही. रतीला पाहून देवराज हसला. त्यानंतर देवराजने ओठ खाली वाकून तिच्या गालाचे किस करताना तो म्हणतो, मला माफ कर जान. आज मला संपूर्ण जगासमोर माझ्या प्रेमाची कबुली द्यायची होती, पण मला माहीत नव्हते की ती मुलगी आज पुन्हा येऊन मला थांबवेल. पण टेन्शन घेऊ नकोस, कारण उद्याच्या एंगेजमेंटमध्ये मी तिला असे सरप्राईज देणार आहे जे सर्व जग बघेल, आणि तिच्या वडिलांसाठी मी त्याहून मोठं सरप्राईज तयार केलं आहे. तेच रती जी डोळे मिटून पडून होती, देवराजची बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती आणि ते ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. देवराजला रतीच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच तो पटकन हात पुढे करतो आणि रतीला आपल्या मिठीत घेतो. तिला आपल्या मांडीत बसवतो आणि तिला मिठीत घेऊन म्हणतो, नाही गजान, पुरे झाले. आता अजिबात रडणार नाहीस. असे परत रडले तर बघ, मी तुला कधीच माफ करणार नाही. रडत असताना रती तिची दोन्ही हात त्याच्या गळ्यात घालते आणि मग ती रडून त्याला म्हणते, मला हे सहन होत नाही. हे सर्व माझ्यासोबत का होत आहे? मला आता हे सर्व सहन होत नाही. प्लीज मला कुठेतरी जाऊ दे. तिला त्याच्यापासून दूर जायचे आहे हे ऐकून देवराजने रतीवर आपली पकड घट्ट केली आणि तो त्याच्या कर्कश आवाजात म्हणाला, नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू माझी आहे आणि फक्त माझी. तुला समजले का? आणि त्याने रतीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवून तिला उद्धटपणे किस करू लागला. रती अचानक गप्प झाली आणि तिचे डोळे विस्फारून ती फक्त देवराजकडे बघत होती, जो लाल डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता आणि तिला उद्धटपणे किस करत आणि ओठ चावून शिक्षा करत होता. त्यात रतीला एक गोड वेदना जाणवत होती. देवराजच्या डोळ्यात बघून रती क्षणभर घाबरली. देवराजचा एक हात रतीच्या कमरेवर होता. तो तिथे हात फिरवत होता. देवराज हळूहळू रतीच्या शर्टच्या आत हात घालतो आणि तिच्या कमरेला हात लावत वरच्या बाजूला हलू लागतो आणि तिच्या पाठीवर हात फिरवत तिच्या पाठीला कुरवाळू लागतो आणि देवराज अजूनही दातांनी तिचे ओठ चावत होता. हळूहळू रतीलाही त्याच्या केसची नशा येऊ लागली. ती देवराज बरोबर काय बोलत होती हे ती विसरते, कारण देवराज हा एक असा प्रकारचा माणूस आहे ज्याच्यासमोर ती सर्व काही विसरायची. ती पण हळूच देवराजला किस करू लागते. त्यामुळे देवराजचा राग हळूहळू शांत होतो आणि तो तिला प्रेमाने किस करू लागतो. इकडे देवराज रतीच्या वरच्या ओठांना किस करत होता. तेच रती देवराजच्या खालच्या ओठांना तिच्या ओठांनी किस करत होती. दोघेही एकमेकांच्या ओठात अडकले होते आणि काही क्षणानंतर दोघांनीही एकमेकांच्या तोंडात जीभ घातली आणि एकमेकांचे किस घेऊ लागले आणि त्यांचे दोन्ही हात एकमेकांच्या अंगावर फिरत होते. इकडे देवराजचे हात हळूहळू रतीच्या संपूर्ण शरीरावर सरकत होते. रतीने तिचे दोन्ही पाय देवराजच्या कमरेभोवती गुंडाळले होते आणि त्याच्या केसांना हात लावताना ती हळूच हात त्याच्या पाठीवरून खाली आणत होती. आता त्याचा एक हात तिच्या पाठीवर होता आणि दुसरा हात तिच्या केसातून चालत होता. दोघांच्या शरीराची उष्णता वाढत होती. 25 मिनिटांनंतर जेव्हा रतीला श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा ती देवराजला स्वतःपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करते. परंतु आज देवराजला तिचा सोडण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याला फक्त आज रात्री रतीच्या प्रेमात पडायचे होते आणि तिला जाणीव करून द्यायची होती की तिच्या आयुष्यात काहीही झाले तरी तिने काळजी करू नये. देवराज तिचा आणि फक्त तिचाच आहे. जगातील कोणतीही शक्ती किंवा एखादी दुसरी सुंदर मुलगी त्याला तिच्यापासून वेगळे करू शकत नाही. जेव्हा रतीला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा ती त्याला खांद्यावर मारायला लागते, पण देवराज तिला सोडू देत नाही.
त्यामुळे रतीला खूप राग येतो आणि ती देवराजची ओठ चावते जी ती चोखत होती. त्यामुळे देवराजला इतका राग येतो की तो तिला सोडण्यापूर्वी रतीच्या ओठांची किस घेतो आणि नंतर तिची ओठ चावून तिला सोडून देतो. त्यामुळे रती दीर्घ श्वास घेण्यास सुरुवात करते. मग देवराजचे डोळे दुसरीकडे कुठेतरी जातात, जे रतीने दीर्घ श्वास घेतल्याने वर खाली सरकत होते आणि त्यांना पाहून देवराज स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि तो रतीच्या मानेवर आपले ओठ ठेवतो आणि तिला किस घेऊन त्याच्या प्रेमाची खूण देऊ लागतो. रतीचा श्वास अजून नियंत्रणात नव्हता. देवराजच्या या कृतीने पुन्हा एकदा ती हादरली आणि तिची पकड देवराजच्या खांद्यावर घट्ट झाली. देवराजला जेव्हा रतीची केसांवरची पकड जाणवते, मग त्याच्या ओठांवर एक हसू उमटते आणि तो रतीचा चेहरा पाहतो जो पूर्णपणे लाल झाला होता. तिचे गुलाबी ओठ सुजले होते, ज्यामध्ये रती खूपच क्यूट आणि सेक्सी दिसत होती. तो रतीच्या मानेला चावतो आणि म्हणतो, मला माफ कर जान, पण मी आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आज रात्री मला तुझ्यावर प्रेम करायचे आहे. मी तुला अनुभवू इच्छितो की मी फक्त तुझा आणि तू फक्त माझी. मी तुला माझ्याशिवाय इतर कुणाचाही विचार करू देणार नाही. दुसरं कुणी तुझ्या मनात येणं मला मान्य नाही. नीट विचार करून कुणाला तुझ्या मनात आण. देवराजला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही, तेव्हा त्याने पुन्हा एकदा तिची कंबर धरली आणि तिला आपल्या मिठीत धरून त्याचे ओठ तिच्या ओठांवर दाबले आणि तिला उत्कटतेने किस घेताना आणि चावताना. त्याचा एक हात रतीच्या मानेमागे होता तर दुसरा हात तिच्या कमरेला चोळत होता. त्याचे हात रतीचे शरीर शोधू लागले तिच्या कपड्यांमध्ये. रती सुद्धा नशेत होती आणि त्याला पूर्ण साथ देत होती. तिचा एक हात देवराजच्या केसांना कुरवाळत होता आणि दुसरा हात त्याच्या पाठीवर फिरत होता. रतीला त्याच्या पाठीवर केस घेताना पाहून देवराज आनंदी होतो आणि जेव्हा तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तो तिला आपल्या मांडीवरून उचलतो आणि तिला बेडवर झोपवतो आणि तो तिच्यावर येतो. इतक्यात त्यांचे केस एकदाही तुटले नव्हते. तो रतीला खूपच रानटी रीतीने किस करत होता, तर रतीचे मऊ ओठ त्याला साथ देत होते. त्याच वेळी रती त्याच्या किसमध्ये गुंतत चालली होती. तिला एक वेगळीच शांतता मिळत होती. देवराजही तिला वेड्यासारखा किस करत होता आणि तिच्या गरम ओठांचा रस पीत होता. जेव्हा तो स्वतःला थांबवू शकला नाही, तेव्हा त्याने रतीचा ड्रेस एका झटक्यात फाडला आणि तिच्या शरीरापासून वेगळा केला. चांदण्यात चमकणारे रतीचे सौंदर्य पाहून देवराज वेडा झाला होता आणि वेड्यासारखं तिचे अंगभर केस घेऊ लागला आणि तिला चावू लागला. रती त्याच्यासमोर उभी होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. देवराज तिला वळवतो आणि त्याचे ओठ तिच्या पाठीवर ठेवतो आणि तिला किस घेऊ लागतो आणि तिला लव बाईट्स पण देऊ लागतो. जेव्हा तो आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणून तो त्याचे कपडे फेकून देतो आणि रतीला मागे वळवतो. काही क्षणानंतर खोलीत दोघांच्याही श्वासांचा आवाज ऐकू येत होता आणि मग दोघंही आपापल्या प्रेमाच्या दुनियेत हरवून जातात. त्यांचा मादक आवाज त्यांना एकमेकांना सोबत करायला भाग पाडत होता. हे रात्रभर असे सुरू असते. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.